घरमालकिणीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि 5,000 रुपयांचा दंड. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती. घरमालकिणीचा खून करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. भीमराव धांडे असं न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पक्षकाराच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली होती. मालक आणि मालकिणीसोबत वाद झाल्याने भीमा धांडे या नोकराने स्वयंपाकघरातील धारदार चाकूने वार करत घरमालकीण संगीता लाहोटी यांचा खून केला होता. त्यानंतर स्वतः विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना जालना शहरातील पोस्ट ऑफिस रोडवर 15 डिसेंबर 2021 रोजी घडली होती. त्यानंतर आरोपी धांडे याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हे प्रकरण अंतरिम सुनावणीसाठी ठेवण्यात आलं होतं. अखेर आज दिनांक 22 बुधवार रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला असून आरोपी भीमराव धांडे याला जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जालना शहरातील रहिवासी असलेले आलोक लाहोटी यांच्या घरी आरोपी भीमराव धांडे हा मागील 40 वर्षापासून घरगडी म्हणून कामाला होता. दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता किरकोळ कारणावरून भीमराव धांडे याने घरमालकीण संगीता लाहोटी यांची देवपूजा करत असतानाच निगृण पद्धतीने हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन संपूर्ण तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण 22 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे सरकार पक्षातर्फे ठेवण्यात आलेला साक्षी पुरावा व दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांनी आरोपी भीमराव धांडे यास जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रोजी दिनांक 14 डिसेंबर 2021 ला सकाळी 10:30 वाजता आलोक लाहोटी यांची पत्नी संगीता लाहोटी यांचा खून त्यांच्या घरगड्याने केल्यामुळे या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे. या खटल्यात आम्ही एकूण 22 साक्षीदार तपासले. सगळे साक्षीदार हे परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होते. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून न्यायालयात हे आम्ही सरकार पक्षाने सिद्ध केलं की हा खून भीमराव धांडेने चिडून देऊन आपल्या मालकिनीचा निगूढपणे खून केलेला आहे आणि संगीता लाहोटी ह्या देवपूजा करत असतानाच त्यांच्याच घरामध्ये त्या एकट्या असताना त्यांनी खून केलेला आहे. तर या गुन्ह्यामागचा मोटिव्ह काय होता ते आता निष्पन्न झालाय का? या गुन्ह्यातला मोटिव्ह हा जो आहे, हेतू, हा आरोपीला त्याने काही आलोक लाहोटी यांच्याकडे येणारे लोकांचे फोन नंबर मागायला सुरुवात केलं. ते करण्यास त्याला प्रतिबंध आलोक लाहोटींनी केला आणि त्याला चिडून जाऊन त्याकरता त्याने त्यांच्या पत्नीचा खून केला. की जेव्हा आलोक लाहोटी आणि त्यांचा पुतण्या हे दोघेही पोलीस स्टेशनला गेले असताना हा एकटा आला आणि भीमराव धांडेने त्यांच्या पत्नी ती चाकूंचे जवळजवळ 4-5 ठिकाणी जागेवरती वार केले.